जय सद्गुरू सर्वांना. तर मी आज बनवली आहे छानपैकी कांदा आणि टोमॅटो टाकून पालक भाजी. त्यानंतर माझ्याकडे काही साड्या आल्यात पिको फॉलला, त्यासाठी मी फॉल असे वॉश करून ठेवलेले आहेत आणि निघाले मी स्कूलमध्ये जाण्यासाठी. आणि स्कूलला आल्यानंतर काय मला अचानक सरप्राईज भेटलं, कारण माझ्या एका छोट्याशा विद्यार्थ्यांनी माझ्यासाठी भला मोठा बुके घेऊन आला होता. या मुलांचं प्रेम म्हटलं ना, खूप प्रेम करतात माझ्यावर आणि रोज काही ना काही माझ्यासाठी घेऊन येत असतात. अशा प्रकारे सुंदर बुके मला तर खूप आवडला आणि सर्वच मुलांसोबत मी छानपैकी फोटो क्लिक सिलेक्ट केले आणि घरी आल्यानंतर मी छान पालकाचे काही पराठे बनवलेत आणि मुलासोबत जेवण करत टाईम स्पेंड केला आहे. आणि त्यानंतर ह्या अशाच काही साड्या माझ्याकडे आलेल्या होत्या आणि माझं घरचे काम सुरू झाले आणि मी साड्यांमध्ये जे काही ब्लाऊज पीस आलेले असतात ना, ते कट करून घेतले. 5-7 अशा काही साड्या माझ्याकडे आलेल्या आहेत पिको फॉलसाठी आणि त्या मला आज कंप्लीट करायच्याच होत्या. त्यामुळे मी सर्वप्रथम त्यांचे ब्लाऊज कट करून घेतले आणि हे जे फॉल मी वाळत घातलेले होते छानपैकी तयार झालेले आहेत. त्यानंतर सुरू झालं माझं फॉल लावायचं आणि खूपच त्रास होतो फॉल वगैरे लावताना. मान वगैरे पाठ दुखते, पण काय करणार, करावंच लागतं. त्यामुळे 2-4 साड्या पिको फॉल झाल्यानंतर थोडासा चहा घ्यावासा वाटला. नंतर मुलीला चहा करायला लावला आणि तिने छानपैकी चहा बनवली आणि चहा घेतल्यानंतर परत मी फॉल लावायला घेतले. तर माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा.